श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आजची ही व्हिडिओ तुम्ही आतापासून ते शेवटपर्यंत नीट ऐका, कारण ही व्हिडिओ आता अशा महत्त्वाच्या टप्प्यावरून होणार आहे। अशा महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला समजण्याला भरपूरच आवश्यक आहे, कारण की या समाजाच्या खेळामध्ये तुम्हाला कसे जगायचे आहे, या माणुसकी नसलेल्या आयुष्यामध्ये तुम्हाला कसे राहायचे आहे, हे सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। म्हणून स्वामींचा हा संदेश चुकूनही थोडासा दुर्लक्ष करू नका। आतापासून ते शेवटपर्यंत हा व्हिडिओ एकदा पूर्णपणे नक्कीच ऐका। पण त्या अगोदर तुम्ही या आमच्या चॅनलवरती नवीन असाल ना, तर आपल्या चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राइब करून ठेवा, कारण आपल्या चॅनल वरती स्वामींच्या मनातले संदेश व स्वामींना जे तुम्हाला बोलायचे आहे ते डायरेक्टली तुम्हाला सांगण्यात येते व तुमच्या मनाला लागून जाते। असे काही व्हिडिओज आपल्या चॅनल वरती येणार सुद्धा आहेत, म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आणि मला एवढे माहित आहे तुम्ही स्वामी वरती विश्वास करता व तुमचे स्वामी वरती प्रेम आहे, आणि जर तुम्हाला स्वामी वरती प्रेम असेल तर तुम्ही स्वामींचा संदेश नक्कीच ऐकणार, म्हणून या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण की स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत येतच असतात। तर ह्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आता मी तुमच्या समोर चालू करणार आहे, म्हणून या पुढचे एकदम लक्षपूर्वक ऐका। या आयुष्यामध्ये तुमच्या आजूबाजूची लोक व तुमच्या जवळची लोक हीच तुमची सर्वात मोठी दुश्मन आहेत, हीच तुमची सर्वात मोठी वाईट बघणारी माणसे आहेत। ही गोष्ट तुम्हाला सुद्धा माहित असेल की जेवढे बाहेरची लोक त्रास देत नाही, तेवढे आपल्या जवळची लोक आपल्या हृदयाला त्रास देतात। आणि सध्याच्या युगमध्ये सध्या जो कलियुग चाललेला आहे, त्या कलियुगामध्ये आपल्याला एवढी एक गोष्ट समजून घ्यावी लागणार आहे की या कलियुगामध्ये आपल्या आईबाबांना सोडून आपले कोणीच नाही। आपले जे माणसं आहेत त्यांना तुम्ही जवळ ठेवा, पण त्यांना तुम्ही एवढे पण जवळ ठेवू नका की जर ते तुमचा विश्वासघात करतील तेव्हा तुम्हाला रडण्याची आवश्यकता येईल। आणि ह्या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमच्या आईबाबांवरती आणि माझ्यावरती म्हणजेच स्वामी वरती प्रेम केला तर ते प्रेम कधी वाया जाणार नाही, आणि स्वामींचा पाठ हा तुझ्या पाठी नेहमी राहील जर तू तुझ्या आईबाबांशी नीट वागलास। आणि मला हे सर्व माहिती आहे की स्वामी बद्दलचा प्रेम व समर्थांवरती राहणारा प्रेम हा सर्वांच्या मनात चांगल्या प्रकारे असतो, फक्त तो प्रेम त्याला नीट बाळगा, कारण की स्वामींचे म्हणणे एवढेच असते की मी बसतो सर्वांच्या मनात, फक्त ज्यांचे विचार मनातल्या मनात घाण येतात मी त्यांच्या मनातून लगेच निघून जातो। म्हणून या गोष्टीची तुम्ही नेहमी काळजी ठेवा। जर तुम्ही स्वामी भक्ती करताय तर त्यावरती तुमचे विचार चांगले ठेवा, आणि जर तुमचे विचार पहिले वाईट होते तर स्वामी सुद्धा ते माफ करतील। फक्त मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ म्हणून बघा, तुमच्या मनाला पण किती चांगले वाटते, आणि फक्त रोज 4 ते 5 मिनिट स्वामींचे विचार ऐकत जा। त्यांनी तुमचे विचार सुद्धा बदलतील व तुमची सद्बुद्धी वाढत जाईल। आणि ते विचार ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण की आपल्या चॅनल वरती असे भरपूर प्रकारचे व्हिडिओज येत राहत असतात।
आत्ताच्या काळातील अत्याधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसा. माणूस हा सर्व गोष्टी पैशांसाठी करतो. माणूस हा पैशांशिवाय त्याचीच आयुष्य पूर्णपणे बेकार आहे, कारण की आता सर्व गरजा हे पैशानेच पुरवल्या जातात. फक्त माणूस काम कशासाठी करतो? फक्त 2 टाइमच्या जेवणासाठी, 2 टाइमच्या भुकेसाठी. आणि पण तुमची ही जी भूक आहे ती निर्माण करणारा पण हा आपला स्वामी आहे, आपला दाता आहे, आपला परमेश्वर आहे. ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. जर आज तुमच्यावरती वाईट काळ आहे, आज तुमच्यावरती वाईट वेळ आहे, तर तुमची चांगली वेळ येण्यासाठी सुद्धा वेळ लागणार नाही आहे. कारण या आयुष्यातला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेहनत आणि तुमची देवांबद्दल असलेली निष्ठा व त्यांच्यावरती असलेले प्रेम. आणि भरपूर सारी माणसं तुमच्या जवळचे असेच असतील जे की स्वतःचा बघतात. फक्त तुम्ही ती चूक कधीच करू नका. तुम्ही स्वतःचा कधीच बघू नका. तुम्ही सर्व लोकांचे चांगलेच बघत जा. सर्व लोकांचे मनातले तुम्ही फक्त विचार ऐका व तुमचा विचार काय आहे त्याच्यानंतर त्या विचारावरती विचार करून तो विचार सर्वांसमोर मांडा. कारण हे कृत्य माणसाला एकदम मजबूत बनवते. जर तुमची विचार करण्याची शक्ती चांगली असेल तर तो माणूस सुद्धा चांगला ठरतो. आणि स्वामींचा फक्त हाच एक संदेश आहे की माणूस हा त्याच्या पैशाने, त्याच्या दौलतीने, त्याच्या अहंकाराने मोठा होत नाही. माणूस हा त्याच्या माणुसकीने मोठा असतो. जर तुमच्यात पैसे कमवण्याची ताकद आहे तर तुमच्या ती पैसे दान करण्याची सुद्धा ताकद ठेवा व तुम्ही कोणाला तरी मदत करण्याची सुद्धा क्षमता ठेवा. कारण की जर तुम्ही त्या पैशांचा चांगला वापर केलात तर ते पैसे तुम्हाला पुढच्या वेळेत भरपूर मिळणार व लक्ष्मी सुद्धा तुमच्यावरती प्रसन्न होणार. तुमच्या घरात लक्ष्मी यायला सुद्धा वेळ लागणार नाही. फक्त त्या पैशांसाठी कोणत्याही प्रकारचे तुम्ही वाईट कर्म करू नका. कोणत्याही प्रकारचे वाईट काम करू नका. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून. कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहित नसते. चल तर भेटूया यशस्वी होण्याच्या व्हिडिओमध्ये. उत्तम पर्याय चॅनेल एकदा झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. समर्थ जय जय. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, श्री स्वामी समर्थ जय जय. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी मनासी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार. पाठीशी आहे मी, तुझ्या पाठीशी आहे. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका. कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. तर आजचे जे मी तुला सांगितले आहे ते तुला समजले असेल मला असे वाटते. आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये अशी व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत जे की तुझ्या मनाला लागून जाणारे आणि तुझ्या डोळ्यातून पाणी पाडणारे आहेत. म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. कारण की अशा प्रकारचे भरपूर सारे भक्तिमय आणि स्वामींचे संदेश, स्वामींचे विचार, स्वामींचे म्हणणे हे तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर भेटूया वेगळ्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ.